के तू सुनना। चल 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 चल, गाड़ी स्टार्ट कर। हॅलो मित्रांनो, माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे दणदणीत स्वागत आहे। तर मी फिरायला निघालो आहे सहस्रकुंड वॉटरफॉल, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये धबधबा पाहण्यासाठी। तर आपण पाहतच आहे गेल्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस हा मुसळधार रपारप दनादन अनलिमिटेड पडलेला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरायला जायला सर्वांनाच आवडते। तर मी तुमच्या सर्वांच्या फिरायला जायच्या इच्छेला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ आवडला तर सर्वांनी फिरायला जायचं बरं का, कारण घरात बायकोचं, पैशाचं, जॉबचं टेन्शन, डिप्रेशन सर्वांनाच राहते आणि त्या टेन्शन डिप्रेशनवरती एकमेव मेडिसिन म्हणजे मित्रांनो निसर्ग। त्यामुळे तुम्ही पण निसर्गाची मेडिसिन घ्या आणि टेन्शन आणि डिप्रेशनला गोळी मारा। कोणाला बरेच कामधंदे असतात म्हणा, तर कामधंदे सोडून फिरायला जाऊ नका, नाही तर उगाच अवघड होईल। कामधंद्यातून वेळ काढा, वेळ काढून मग फिरायला जा। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात आकर्षित करणारा धबधबा म्हणजेच कोणता, आपला सहस्रकुंड धबधबा। आणि मित्रांनो, हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामधील नांदेड आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेलं असं एक सुंदर ठिकाण आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यापासून जवळपास 100 किलोमीटर एवढं अंतर पडेल आणि यवतमाळ जिल्ह्यापासून 175 किलोमीटर एवढं अंतर पडेल। जाता वेळेस आपल्याला हिमायतनगर हा तालुका लागला आणि त्या हिमायतनगर तालुक्यापासून जवळपास जास्त नाही 17 किलोमीटर एवढे अंतर सहस्रकुंड धबधब्याचे आहे। आणि रोडचा विचार केला म्हटलं तर एकदम साफ आणि सुरळीत आहे मित्रांनो, काही टेन्शन नाही, रोडचं टकाटक रोड आहे। आणि आता आपण जवळजवळ आलोच आहे सहस्रकुंडच्या, आणि पाहिलं तरी इथून काय 4 किलोमीटर आहे राव। 4 किलोमीटर म्हणलं तर काही नाही, आता आपला काय 15-20 मिनिटाचा रस्ता आला आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वातावरण किती सुंदर आहे, मस्त लगे निळं आकाश, नंतर आजूबाजूला झाडी, हिरवगार वातावरण, म्हणजे निसर्ग एकदम निसर्गरम्य वातावरण। तर मित्रांनो, आपल्याला इथे एक सुंदरशी कमान बघायला मिळते आणि या सुंदरशा कमानीमधून आपण थेट आतमध्ये एंट्री घेतलेली आहे। आणि या कमानीपासून जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर एवढं अंतर धबधब्याचं आहे, म्हणजे आपण जवळजवळ धबधब्याच्या आलेलोच आहे। तर मित्रांनो बघा, तुम्ही रस्त्यावरती वाहनाची येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनाची संख्या तेवढीच आहे। तर वातावरण पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि हिरवगार वातावरण, निळं आभाळ आणि सर्वीकडे म्हणजे निसर्गरम्य आहे। तुम्ही पण या ठिकाणाला येऊन भेट द्या, म्हणजे तुम्हाला पण एकदम चांगलं वाटेल इथे येऊन। कुंडाच्या जेवढ्या जवळजवळ जातो ना मित्रांनो, तेवढाच आनंद आणि उत्साह आहे ना, म्हणजे डबल होत चालला आहे माझा। आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूप सुंदर आहे इकडचं। आणि फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो आहे आणि वाहनाची आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते तुम्हाला। गर्दी तर असणारच ना, पर्यटन तर खूप सुंदर आहे इथलं। तर तुम्ही पाहू शकता पर्यटकाची आणि भाविक भक्तांची बऱ्यापैकी गर्दी दिसून येते तुम्हाला। आणि महादेवाच्या मंदिराच्या समोरील परिसराचं बांधकाम पण मस्त छानपैकी केलेलं आहे आणि वातावरण पण खूप चांगलं आहे। मित्रांनो, सुंदर आणि पौराणिक महादेवाचे मंदिर उभारले गेलेले आहे इथे, तर तुम्ही पाहू शकता। चला, तुम्हाला पण महादेवाचे घर बसल्या दर्शन आपण घडून देऊ। आणि तुम्ही जरी इथे आले ना मित्रांनो, जरी निवांत दर्शन होईल बघा, नाहीतर कुठं कसं असते बाकी ठिकाणी मुंडकं धरलं की चला बाहेर गर्दी होऊ द्या। इथं तसं काय नाही बरं का, देवाचं दर्शन एकदम मनासारखं होते, देवाला डोळे भरून पाहू शकतो आपण, मनासारखं आपल्या दर्शन पण होते आणि इथं कसल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही, म्हणजे देवाला आपण आपल्या मनातल्या इच्छा सांगू शकतो, मनाप्रमाणे आपण पाया पडू शकतो, सर्व काही व्यवस्थित आहे। आणि मित्रांनो, देवाचे जर दर्शन झाले ना, तर तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव म्हणून जा बरं का। इकडे जा, इकडे तू बाजूला
आणि बाहेर मंदिराच्या परिसरामध्ये नंदी महाराज इथे विराजमान दिसतील आणि लगतच हवन आहे. तर कोणाबद्दल भेदभाव द्वेष असेल तर यामध्ये जाऊ शकता तुम्ही, कारण की स्वतःचं मन तेवढंच निर्मळ होईल आपलं. आणि एक सुंदर अशा कलाकृतीमधून घडवलेले नंदी महाराज महादेव परमभक्त विराजलेले आहेत इथे. आणि झाडाजवळच तुम्हाला अप्रतिम कृष्णाची मूर्ती दिसेल आणि पाहू शकता तुम्ही. आणि बाजूला बघता तुम्ही आहे ती भक्त भाविकांची श्रद्धा अशी आहे की बा आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती या गोल अशा दिसणाऱ्या दगडावरती आहे ना मित्रांनो, तर आपली इच्छा पाहू शकता तुम्ही. तर फायनली मित्रांनो आपल्याला आतुरता होती वॉटरफॉल म्हणजे धबधबा पाहण्याची. तर पाहू शकता मित्रांनो किती सुंदर अविश्वसनीय धबधब्याचे पहिलेच दृश्य आपल्याला बघायला मिळेल, कारण की आहे ना धबधब्याचे आपल्याला 2 ते 3 ठिकाणं म्हणजे जवळून बघण्याची व्ह्यू आपल्याला इथं बांधलेल्या गेलेल्या आहेत. तर पाहू शकता मित्रांनो पाण्याचा प्रवाह किती प्रचंड असा वेग. पर्यटकाची भरपूर प्रमाणात गर्दी होते इथे. इथे सतत पर्यटक येणं जाणं चालूच आहे इथे. एवढं भारी वातावरण आहे की नाही सांगतो सर. फक्त तुम्ही येऊनच बघा एकदा, कारण की असं व्हिडिओवरती दिसते भारी, पण डोळ्यानं आपल्या पाहिलं ना तर फुल क्लिअर एच दिसते. डोळ्यानं पाणी व्हिडिओमध्ये पाहण्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो ना, त्यामुळे तिथं तुम्ही स्वतः येऊन बघा. म्हणजे कसं एक तर मित्रांनो आपण पहिल्या दृश्यामधून व्ह्यू घेण्यासाठी समोर जात आहे. पाहू शकता तुम्ही पर्यटकाची खूप प्रमाणात गर्दी आहे, म्हणजे सतत म्हणजे दिवसातून बरेच येत जातात आहेत. तर पहिला का व्ह्यू नाही हा, पण जाता जाता असं थोडा शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे इथं. तर पाहू शकता किती मस्त पाणी पडत आहे आणि त्याचा फवारा म्हणतात ना पांढरा शुभ्र ते, म्हणजे खाली पडल्यानंतर किती प्रमाणात वेग असेल त्या वॉटरफॉलचं ते तुम्ही अनुमान लावू शकता. मित्रांनो रामायणकालीन साक्षी देणारा असा सहस्रकुंड धबधबा आपल्याला इथे पाहायला मिळेल. जुने माणसं म्हणत होते की बा इथं परशुरामाचे पायाचे ठसे उमटलेले आहेत. आणि हे आपल्याला यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांच्या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती पैनगंगा जे म्हणजे मराठा आणि विदर्भाचं जे विभाजन करते ना, त्या नदीवरती आपल्याला हा सहस्रकुंड धबधबा पाहायला मिळेल. तर पर्यटकांची बघू शकता तुम्ही अत्यंत अशी गर्दी खूपच वाढलेली आहे. तर या 4-5 दिवसामध्ये जसा पाऊस असा लगातार पडतोय ना, त्या पावसामुळे कसं सर्व नद्यांचे पाणी असे याला मिळून असे कसं धबधब्याचा जो फ्लो आहे ना असा भरपूर वाढलेला आहे. आणि असं जवळून पाहायलाच असं खूप म्हणजे असं भयंकर रोजरूप दिसेल आपल्याला. तर हे बघा आपल्याला पहिलं व्ह्यू इथूनच बघायला मिळेल आपल्याला. तर आपण ते जवळ जाण्याचा प्रयत्न करू. बघू शकता तुम्ही पर्यटकाची किती गर्दी आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघू शकता. द्विगुण असं झाल्यासारखं वाटते. तर इथं आल्यानंतर आपला म्हणजे आपणच इथल्याच वातावरणामध्ये विलीन होईल असं इथं म्हणजे वातावरण निर्मित आहे.
तर बघू शकता तुम्ही असं हे नैसर्गिक म्हणजे इतिहासाला साक्षी देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नांदेड आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला हा धबधबा खूपच सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि हे याच म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चांगलं असं व्ह्यू याचं. त्यानंतर उन्हाळ्यात कसं पाण्याचा स्तर लेवल आणि कमी होईल त्यामुळं थोडं म्हणजे पाहता येईल, पण थोडं कमी प्रमाणात असं दृश्य पाहता येणार नाही. असं हे फक्त जास्त पाऊस जास्त प्रमाणात पडल्यानंतरच तुम्हाला पाहता येईल. बघू शकता. तर बघा पाणी किती मस्त वेगानं वाहते आणि त्याचा जे फ्लो निर्माण होऊन जे खाली आदळतोय तो त्याचा फॉग व्हाईट कलरचा जो उडतोय ना तो अलगच दृश्य निर्माण करते. तर गंगेचं म्हणजे आपल्या नदीचं आहे ना जे पात्र आहे ना ते थोडं खूप मोठं आहे. तर आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता तुम्ही त्या कॉर्नरपर्यंत तेवढा धबधबा म्हणजे पूर्ण आपला कुंड असा कोसळतोय वरून. कुंडाची उंची जवळपास म्हणजे खोलवर जी उंची कुंडाची जी खोली आहे ना ते जवळपास म्हणजे 90 ते 100 फूट इतकी आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा खाली फ्लो पडून पाण्याचा असा पांढरा शुभ्र फॉग निर्माण होतो आणि हवेमध्ये असं उडल्या जाते. ते किती सुंदर वातावरण दिसते बघा. तर पुढील बघू शकता आपण मित्रांनो, हे म्हणजे शेवटचं पॉईंट.
आपल्याला याच पॉईंटवरती जायचं आहे. तर हळूहळू गळती तोडत आपण समोर जायचा प्रयत्न करू. तर बघू शकता तुम्ही सेकंड पॉईंट दुरून असा दिसतो. असं वाटतंय की आपण नदीच्या पात्रामध्ये उभं राहूनच पाहतो. तर मित्रांनो पाहू शकता स्लो मोशन मध्ये फ्लो कसा वाहतो. तर मित्रांनो आपण आलोय बघा शेवटच्या पॉईंटला एकदम फिल्मी टाईपच्या. आणि बघू शकता इथून आपल्याला नदीचं म्हणजे कुंडाचं पूर्ण पात्र असं व्ह्यू बघण्यात येईल. बघू शकता तुम्ही दुरून पण किती असं एकदम रौद्ररूप दिसत आहे. थोडं स्लो मोशन पण मध्ये बघू शकता तुम्ही. पाण्याचा फॉग असा म्हणजे हवेमध्ये असा एकदम पांढरा शुभ्र उडत आहे. आणि ते एकदमच सेंटर भागामध्ये बघू शकता तुम्ही झाड आतापर्यंत टिकून आहे. बहुतेक ते झेंडा कशाच तरी देव म्हणजे देवाचं ठिकाण आहे इथं. बघू शकता पाण्याचा फ्लो कसा प्रचंड आहे त्याच्यामध्ये. कितीही मोठं काही आलं तरी ट्रक वाहन काही असो एकदम वाईडला पता लागणार आहे आपल्याला. एवढं भयानक पाणी आहे. आणखी एक व्ह्यू आहे बघा पाहण्यालायकचा. म्हणजे तो आहे ना जराशी दुरून दिसते एकदम दुरून. तर चला तुम्हाला असा वरती जाऊन तुम्हाला पूर्ण व्ह्यू म्हणजे पूर्ण धबधब्याचा नदीपात्राचा असा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया वरी पण बऱ्याच संख्येने गर्दी आहे म्हणजे पर्यटकांची. बघू आपण इथून व्ह्यू किती सुंदर येईल आणि कसा येईल. तर पहा तुम्ही. तर बघू शकता तुम्ही हे पॉईंट्स एकदम क्लिअर आणि एकदम व्ह्यू असं नदीचं पात्र नदी दूरपर्यंत इथून पाहू शकतो आपण. आणि आता इथून तुम्हाला क्लिअर दिसणार की पर्यटक कसे येतील. म्हणजे त्यांना पाहण्याची जागा 2 ठिकाणं आहेत ते पूर्ण इथून आपल्याला व्ह्यू दिसेल. बघू शकता पर्यटक तुम्हाला म्हणजे दोन्ही ठिकाणी असे भरपूर दिसतील. त्यामध्ये हे पाण्याचा थोडा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ घेतला आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य दिसत आहे दुरूनच. तर हे पात्र आपण इथून पूर्ण बघू शकतो. तुम्ही इथूनही येऊ शकता पण थोडं दुरून बघण्यात येईल आणि तेवढंच म्हणजे छान दृश्य दिसणार तुम्हाला इथून. बघू शकता कोरीव असं एकदम. आणि हे नदी पात्र तिकडं समोर म्हणजे गेलेलं दिसून येईल तुम्हाला. बघू शकता. मित्रांनो या म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे सुरुवातीलाच इथं यात्रा भरली जाते. काही आगास पाळणे किंवा लहान लेकराचे जम्पिंग पॉईंट असे म्हणजे बरेच इथं मनोरंजनासाठी पण खूप आहे. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला इथे पूर्ण विराम लागतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.